नमस्कार, मी किरण गायकवाड, इयत्ता 7वी. आमच्या शाळेचे नाव अनुदान प्राथमिक आश्रम शाळा मोहपाडा. आम्ही चिराई येथील कृषी या घटकाअंतर्गत आंब्याच्या फळबागेला भेट दिली आहे. आम्ही येथील आंब्याचे व्यवस्थापन कसे चालते याची माहिती घेणार आहोत. तर आज या ठिकाणी चिराई येथील प्रगतिशील शेतकरी यांच्या या आंबा फळबागेला आम्ही भेट दिलेली आहे आणि साधारणतः 15 एकरमध्ये असलेली ही केशर आंब्याची बाग या ठिकाणी विद्यार्थ्यांना भेट देण्यासाठी आणलेली आहे. तर मग ह्या आंब्याच्या बागेचं व्यवस्थापन कसं चालतं याची देखील माहिती आज या ठिकाणी विद्यार्थी मिळवणार आहेत. शेतीला पूरक असणारा हा फळबाग व्यवसाय आणि त्या व्यवसायातून शेतकऱ्यांना किती नफा होतो, शेतीबरोबरच इतरही व्यवसाय केले पाहिजे, त्यांचा फायदा काय आहे, या सगळ्या गोष्टींची माहिती आपण आजच्या या क्षेत्रभेटीतून मिळवणार आहोत. आंब्याच्या बागेला आता नेमकाच फुलोरा लागलेला आहे आणि आपण बघू शकतात पूर्ण 10 ते 15 एकर परिसरामध्ये असणारी ही बाग अत्यंत चांगल्या पद्धतीने त्यांनी व्यवस्थापन केलेलं आहे. या ठिकाणी कोणत्याही झाडाला कलम करण्याची पद्धत असते, माहिती आहे ना. आता अलीकडे तंत्रज्ञान इतकं प्रगत झालं आहे की एका आंब्याच्या झाडाला 4 ते 5 प्रकारचे आंबेसुद्धा येतात. हे कशामुळे शक्य झालं आहे? कलम पद्धतीमुळे. मग कलम कसा केला जातो? आता हे जे झाड आहे या ठिकाणी बघा, आपण बघू शकतात खाली मदर प्लांट म्हणतात याला. कोणतं? मदर प्लांट. म्हणजे मुख्य एक झाड असतं आणि त्या झाडाला वेगळ्या आंब्याची फांदी काय केली जाते, असा उभा काप घेतला जातो आणि उभा काप घेऊन त्या आंब्याची फांदी या ठिकाणी बसवली जाते आणि प्लास्टिकच्या पेपरने ती बांधली जाते आणि मग हळूहळू ती नर्सरीमध्ये रोपवाटिकेमध्ये कलम होते आणि कलम झाल्यानंतर मग हळूहळू त्याची वाढ होऊन त्या कलम आंब्याला 5 ते 6 वर्षात काय येतात? फळं येतात. आपण बघू शकता ही 4 ते 5च वर्षाची बाग आहे, परंतु आता तिला मोहर यायला लागला आहे. छोटी छोटी फळं देखील या ठिकाणी लागलेली आहे की नाही. म्हणजेच ही सर्व कलम केलेली बाग आहे. लक्षात आलं? ओके. आता मित्रांनो, आपण आंब्याच्या फळांची माहिती घेतली, तर आता आपण सौर ऊर्जेमध्ये म्हणजेच त्यांना पाणी कसे दिले जाते याची माहिती घेणार आहोत. तर यांनी पाणी पुरवठा करण्यासाठी सौर ऊर्जेच्या माध्यमाचा उपयोग केलेला आहे. या सौर ऊर्जेची ऊर्जा कशी निर्माण होते? सूर्यप्रकाश पडते, त्याच्यामुळे त्याच्यावर सूर्य ऊर्जा निर्माण होते. ऊर्जा निर्माण झाल्यामुळे हे जे सगळे पाण्याचे पंप दिसत आहेत तुम्हाला ते चालतात आणि यांनी टाकी बांधलेली आहे आणि हे जे आधुनिक आपल्याला पंप दिसत आहेत त्या पंपाने आपण इथूनच रासायनिक खतं व सगळे खतं सोडू शकतो. धन्यवाद. आणि टायर पंक्चरच्या दुकानाला आम्ही भेट दिलेली आहे आणि थोडक्यात टायर पंक्चर कसं काढलं जातं, या व्यवसायात कशा प्रकारे आर्थिक फायदा आहे याचीही माहिती या ठिकाणी आज आपल्याला हे टायर पंक्चरच्या दुकानाचे जे मालक आहेत ते आपल्याला देणार आहेत. विद्यार्थ्यांचे काही प्रश्न आहेत, कोण विचारेल? सर, आपको टायर पंचर निकालने के लिए कौन कौन सी सामग्री लगती है? ये पेच लगाना पड़ता है, पंचर लगाने के लिए पानी के लिए पाइप लगता है, पर डीजल लगता है, कंप्रेसर है और टायर है पंचर लगाने के लिए. हाँ, बहुत अच्छा. एक टायर का डेमो पंचर आपको पुराना भी होगा तो भी चलेगा. आप कौन कौन सी चीज़ों का इस्तेमाल करते हैं, इन सब चीज़ों की भी जानकारी भी दे दो थोड़ी बच्चों को. चलेगा? चलो. ये जेके टायर है, इसको खोलना पड़ता है, फिर ट्यूब निकालना पड़ता है, फिर पंचर लगाना पड़ता है. कौन कौन सी चीज़ें हैं वो पंचर निकालने के लिए? पंचर निकालने के लिए दिखाना पड़ेगा आपको. दिखाता हूँ. हाँ, करो. ये रेक्टिफायर है. हाँ, ये ट्यूब है, टायर है. हाँ. इसको खोलना पड़ता है, फिर इससे घसना पड़ता हाँ. है. अंदर क्या होता है इसके? अंदर ये ट्यूब होता है. हाँ, हाँ. और लेकिन है ना. हाँ, फिर इसको ये लगाने पड़ेगा.
ये लगा के पंचर, ये वाल खोलने के लिए, बस और कुछ नहीं लगता है। और यहाँ पर दो तरीके का पंक्चर होता है, एक ट्यूबलेस, एक ट्यूबलेस है हाँ। ये, तो इसके लिए बत्ती है, हाँ। ये लगाना पड़ता है। कैसे घुसाते हैं? इससे पहले सुराख करने का है, हाँ उसके बाद इसमें बत्ती डालने का, ये हाँ ये निकाल के फिर ऐसा लगा देने का, बस। आया समझ में बच्चों? मतलब ये जो होता है, ये जो कील, इसमें क्या करते हैं, ये जो बत्ती है ये डालते हैं, हाँ, इससे छेद बनाते हैं टायर में जहाँ पंचर है वहाँ पर, और उसके बाद में ये बत्ती इसके अंदर घुसा देते हैं और बाहर निकाल लेते हैं। ये दो तरीके का पंचर होता है, एक ट्यूब का पंचर अलग है और का पंचर ये हाँ, ये ट्यूब का पंचर ये ट्यूबलेस है। इससे निकालते हैं, और ये ट्यूबलेस पंचर, हाँ, दो तरीके का पंचर निकाला जाता है। थैंक यू भैया फॉर गिविंग अस अ वैल्यूएबल इंफॉर्मेशन, थैंक यू वेरी मच। ह्या ठिकाणी मोहोपाडा येथील प्रगतिशील शेतकरी भागवत दळवी यांच्या कुक्कुटपालन जे काही व्यवसाय आहे त्या व्यवसायाला या ठिकाणी विद्यार्थ्यांनी आज भेट दिलेली आहे। पोल्ट्री फार्ममध्ये या ठिकाणी कोण किती पक्षी आहेत, त्या पोल्ट्री फार्म व्यवसायाचं ते व्यवस्थापन आणि नियोजन कशा प्रकारे करतात याची माहिती या ठिकाणी आज विद्यार्थी मिळवणार आहेत। चला तर नुकतेच या पोल्ट्री फार्ममधील जे काही पक्षी आहे ते विकले गेलेले आहेत, त्याच्यामुळे या ठिकाणी खाली रिकामा पोल्ट्री फार्म आपल्याला दिसत आहेत, परंतु या पोल्ट्रीचे व्यावसायिक आपल्याला माहिती देतील। या ठिकाणी हे पोल्ट्रीचं खाद्य आपण बघू शकता, त्याचबरोबर काही पक्षी देखील या ठिकाणी पाहू शकतो आपण। आता थोडक्यात मुलांचे काय प्रश्न आहेत 2-3 तेवढी आपण माहिती द्याल ही आपणास विनंती। तुम्हाला हे पोल्ट्री फार्म सुरू करून किती वर्ष झालेत? 15 ते 20 वर्ष झाले। ओके, नेक्स्ट। तुम्ही पोल्ट्रीमध्ये या कोंबड्यांना किती प्रकारचे खाद्य देता आणि कोणते कोणते? ते कंपनीचं देते, म्हणजे 1, 2 ते 4, 5 नंबर पावत येतात। नाही नाही, या खाद्याचं नाव काय नेमकं? ते मका आहे हो। मका, हां, म्हणजे मक्याचं खाद्य दिलं जातं, हां। काका, तुम्ही कुक्कुटपालन करता तेव्हा तुम्हाला किती नफा होतो? ते आता ब्याची माग मालकाने जे दिलं असेल ते मला मिळतं बा। म्हणजे कंपनीच नेते, बरोबर ना? हां, ठीक आहे। तर मग या पद्धतीने हा या ठिकाणी पोल्ट्रीचा हा व्यवसाय, थोडक्यात कुक्कुटपालन, हां, कोंबड्यांचे पालन या ठिकाणी याच्यामध्ये केले जाते। तुम्ही बघू शकता त्यांच्यासाठी केले जातात। ते 40 ते 45 दिवस लागतात त्यांना। 40 ते 45 दिवसात ते पक्षी मोठे होतात, ओके नाही? हां, त्याचं वजन किती असतं शेवटी? ते साधारण 2.5 ते 3 किलो होते। हां, म्हणजे या ठिकाणी ह्या हायब्रिड कोंबड्या आहे की नाही? हां, 2.5 ते 3 किलोपर्यंत एक कोंबडीचं वजन भरतं। ओके, धन्यवाद। रब्बी हंगामात घेतलं जाणारं हे पीक आहे। पिकाचं नाव माहिती आहे तुम्हाला सर्वांना, काय आहे? गहू। अगदी बरोबर ओळखलं। बघा, म्हणजे कोरडवाहू शेतीतसुद्धा गव्हाचं पीक घेतलं जातं आणि पाणी भरूनसुद्धा गव्हाचं पीक घेतलं जातं। तर मग इथलं हे जे हा जो गहू आहे हा सगळा पाणी भरून
बागायती शेतीमध्ये केला जाणारा हा गहू आहे आणि रब्बी हंगामातलं हे एक प्रमुख पीक आहे. तुम्हाला माहिती आहे का या गव्हापासून आपण काय करतो गव्हाचं? हां, पोळ्या बनवतो, बरोबर आहे की नाही? हां, मग ह्या गव्हाची काढणी केली जाते, कापणी केली जाते किंवा हार्वेस्टरच्या साहाय्याने काय केलं जातं, ते कापलं जातं आणि दाणे तयार होत असतात आणि मग आपण गिरणीमध्ये दळून त्याच्यापासून काय करतो, गव्हापासून पोळ्या, बरोबर आहे की नाही? हां, ह्याच्यापासून गव्हापासून अनेक पदार्थ पण तयार होतात बरं का. सांगा बरं कोणकोणते पदार्थ तयार होतील गव्हापासून? हां सांग. खीर, खीर तयार होते. अजून? बिस्किट, हां, बिस्किट. हां, ठीक आहे. असे वेगवेगळे पदार्थ या ठिकाणी गव्हापासून तयार होतात. रवा असेल, हो की नाही, मैदा, असे अनेक पदार्थ बनवले जातात. असं हे गव्हाचं पीक आणि गहू हा आपल्या भारतीय लोकांच्या अन्नातील एक प्रमुख असा पदार्थ आहे, प्रमुख असं एक धान्य आहे. ओके, धन्यवाद. आपले वर्गमित्र देवेश जाधव यांच्या शेताला पण या ठिकाणी भेट दिलेली आहे. देवेशच्या आई आणि वडिलांनी आपल्या सर्व विद्यार्थ्यांना या ठिकाणी शेतात आलेली ताजी ताजी अशी ही स्ट्रॉबेरी विद्यार्थ्यांना खाण्यासाठी देखील उपलब्ध करून दिलेली आहे. शाळा प्रशासनाच्या वतीने देवेशच्या आईच्या आणि वडिलांचे या ठिकाणी आपण हार्दिक आभार व्यक्त करतो. आणि आजींनी या ठिकाणी मुलं पायी चालले आहेत हे बघून त्या ठिकाणी आस्थेवाईकपणे विचारपूस केली आणि सर्व विद्यार्थ्यांना या ठिकाणी स्ट्रॉबेरी खाण्यासाठी उपलब्ध करून दिली. सर्व विद्यार्थी या ठिकाणी स्ट्रॉबेरीचा आनंद घेत आहेत. आपण ललिताला विचारूया, या ठिकाणी ह्या स्ट्रॉबेरीची चव कशी आहे आणि तुला ते खाऊन काय वाटलं? गोड, कशी आहे? गोड आणि आंबट थोडीशी. हां, या ठिकाणी आपण बघू शकता ही स्ट्रॉबेरी, आपण चव घेऊन बघूया. तिकडे